पुढचा भाग सुरू करूया. हो हो दीदी, बरोबर बोलत आहे. भाऊजी, आईच्या डोळ्याचे ऑपरेशन तुम्हालाच करावे लागेल. आम्ही त्यांच्यावर कोणतेच पैसे खर्च करणार नाही. आणि तसे बाबा गेल्यावर आम्ही 5 भावांनी हेच ठरवले होते की जो मुलगा बाबांची पेन्शन घेईल तो मुलगा आईची जबाबदारी उचलेन. नाहीतर बाबांची जेवढी पेन्शन आली आहे ती सगळी आम्हाला द्या. त्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो. यासाठी छोटा मुलगा आणि सुनबाई तयार होत नाही. म्हणतात की नाही नाही, बाबांची पेन्शन तुम्हाला का द्यायची? तुम्ही तर पहिल्यापासूनच चांगली नोकरी करता, तुम्हाला चांगला पगार मिळतो. पेन्शनचे पैसे तर मीच ठेवणार. मग दोन्ही मोठी मुलंसुद्धा साफ नकार देतात आणि म्हणतात की मग ऑपरेशनसुद्धा तुम्हीच करा. आम्ही आईला शहरात घेऊन जाणार नाही. मुलांचे बोलणे ऐकून यशोदाबाईचे मन खूपच दुःखी झाले होते. जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा त्यांच्या शिक्षणात आपला जीव ओवाळून टाकत होत्या. विचार केला होता की जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा आमची काळजी घेतील. परंतु इथे तर मुलं एका छोट्याशा जबाबदारीला सुद्धा एकमेकांच्यावर ढकलत आहे आणि उलट तर त्यांच्याजवळ तर पैशाची काहीच कमी नाही. पण जेव्हा आईची गोष्ट येते तेव्हा सगळे कंगाल होऊन जातात. तिन्ही मुलं आणि सुना याच गोष्टीला घेऊन आपापसात तू मे करू लागतात. ज्याला ऐकून यशोदाबाई काही न खाता पिता अंगणातून उठून आपल्या खोलीत निघून येतात आणि खूप वेळपर्यंत आपल्या पतीच्या फोटोसमोर हुमसून रडतात. म्हणतात की मला नव्हते माहिती की तुम्ही गेल्यानंतर मला असा दिवससुद्धा पाहायला मिळेल. त्या दिवशी यशोदाबाई जेवल्यासुद्धा नाही. परंतु एका सुद्धा मुलाने किंवा सुनेने दया दाखवली नाही की कोणताच मुलगा म्हणाला नाही की आई तू जेवली की नाही, जेवून घे. सगळेजण जेवून खाऊन आपापल्या खोलीत निघून गेले आणि सकाळी शहरात निघून गेले. खूपच आशेने यशोदाबाईंनी आपल्या मुलांना ऑपरेशनसाठी सांगितले होते. परंतु मुलं सगळ्या अशा तोडून आपल्या बायकांना घेऊन शहरात मुलं आईला सोडून आपल्या बायकांना घेऊन शहरात निघून गेले. एक दिवस यशोदाबाई आपल्या छोट्या सुनबाईला म्हणतात, सुनबाई, डोळ्यात सोडणारी ट्यूब संपली आहे, ती तरी मेडिकलमधून आणून दे. काय आई, आता 4 दिवसापूर्वीच तर आणली होती ना, आणि संपून गेलीसुद्धा. रोज डोळ्यात ट्यूब सोडण्याची काय गरज आहे? एक दिवस सोडून एक दिवस सोडत जा. सुनबाई, जसे डॉक्टरांनी सांगितले होते तसेच तर मी करत होते. छोट्या डोळ्यामध्ये मी किती ट्यूब सोडणार? एवढे बोलून यशोदाबाई बाहेर अंगणात येऊन कट्ट्यावर बसल्या. आता त्यांची अजून 2 मुलं राहिली होती ज्यांना आपल्या ऑपरेशनबद्दल सांगायचे होते. परंतु जेव्हा यशोदाबाईंनी आपल्या त्या 2 मुलांना फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचललाच नाही. कारण त्यांना पहिलेच कळले होते की आई ऑपरेशनसाठी फोन करणार आहे. आता यशोदाबाईंना आपल्या मुलांना आणि सुनांचा व्यवहार चांगल्या प्रकारे लक्षात आला की कशा प्रकारे म्हाताऱ्या आईपासून 6 मुलं सुना पिच्छा सोडत आहे. एक छोटेसे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी 6च्या 6 मुलांसमोर हात जोडावे लागत आहे. परंतु तरीही मुलं आणि सुना माझ्या डोळ्याचे ऑपरेशन करायला तयार नाही. पूर्ण रात्रभर यशोदाबाई हीच गोष्ट विचार करत रडत राहिल्या की पूर्ण जग मुलगा झाल्यानंतर किती आनंद साजरा करतो, की मुलगा झाला तर म्हातारपणात आमची काळजी घेईल. हीच काळजी घेण्यासाठी आम्ही मुलांना जन्म देतो का, जे आमच्याकडून तर सगळं काही घेतात, परंतु जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा सगळेजण एकमेकांवर आईचे ओझे लादण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण रात्रभर यशोदाबाई झोपल्याने, परंतु त्यांना एवढे समजले की त्या बिचाऱ्या बनून आयुष्य घालवू शकत नाही. म्हातारपणात कोणीच पाहिले नाही. माहिती नाही देवाने किती आयुष्य दिले आहे आणि असेही पती गेल्यानंतर त्या आपले जास्त आयुष्य मागतच नाही. आरामात देवाजवळ जाण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु आता त्या आपले आयुष्य कोणासमोर रडून जगणार नाही. स्वाभिमानाने आपले म्हातारपण जगणार हाच विचार करून त्या एक निर्णय घेतात आणि सकाळी उठून सुनेच्या मोबाईलवरून आपल्या मुलीला फोन करतात. फोन झाल्यावर सुनबाई बोलते, आई, आता तर कोणता सण नाही आणि नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. मग तुम्ही आपल्या मुलीला इकडे का बोलवले? तुमची मुलगी आल्यानंतर घरात खूप खर्च वाढतो, तुम्हाला माहिती आहे ना. आणि तसेही तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतो. 2 वेळेचे जेवण देत आहे, गोळ्या औषधांचा खर्च उचलत आहे. तेव्हा यशोदाबाई म्हणाल्या, का सुनबाई, मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला बोलवू शकत नाही का? हे घर तुझ्या अगोदर माझे आहे. पूर्ण 50 वर्ष मी या घरात राहिली आहे, त्यामुळे या घरावर माझा हक्क आहे. तू तर या घरात काही वर्षापूर्वीच आली आहे आणि माझ्या मुलीला या घरात बोलवण्यासाठी कोणाला मला विचारण्याची गरज नाही. माहीत नाही
आज सुनबाईला असे वाटले की यशोदाबाई आज थोड्या बदलल्या आहेत. आणि हो, खरंच यशोदाबाईंनी आता स्वतःला बदलण्याचा विचार केला. दुपारपर्यंत त्यांची मुलगी सारिका येते आणि यशोदाबाईंना म्हणते, आई, काय झाले आहे? तू मला इतके घाईघाईत का बोलावले आहे? सगळं ठीक तर आहे ना? हो बाळा, सगळं काही ठीक आहे आणि जे ठीक नाही आता ते अगदी ठीक होणार आहे. आई, तू काय बोलत आहेस? मला काहीच कळले नाही. काही नाही बाळा, उद्या तू माझ्यासोबत शहरात चल, थोडेसे काम आहे. यशोदाबाई विचार करत होत्या की मुलीसोबत शहरात जाताना मुलाला आणि सुनेला काहीतरी सांगावे लागेल, नाहीतर ते आम्हाला जाऊ देणार नाही. त्यामुळे यशोदाबाई सुनबाईला म्हणतात, आज मी सारिकासोबत शहरात जाणार आहे. खरं तर तिच्या ओळखीचे एक डॉक्टर आहे डोळ्यांचे, त्यांनाच माझे डोळे दाखवून घेईल. सारिका म्हणत होती की मी तुझे ऑपरेशन करते. मुलगा आणि सून यशोदाबाईचे बोलणे ऐकून खुश होतात की चला, आता आईच्या ऑपरेशनची तयारी मुलगीच करेल. ती आईसोबत शहरात जाणार आहे हे तर तीच खर्च करेल, मला खर्च करण्याची गरज नाही. शहरात जातात सारिका आतापर्यंत गप्प होती, ती आता आईला विचारते, आई, आता तरी मला सांग, तू मला शहरात का घेऊन आली आहेस? पण आई, तू म्हणाली होतीस की हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. बँकेत काय काम आहे? अगं, तुझ्या बाबांच्या पेन्शनचे जे पैसे येतात आता मी स्वतः काढणार आणि माझ्याजवळच ठेवणार, कोणालाच देणार नाही. पण आई, जर दादा आणि वहिनीला कळले की मी तुझ्यासोबत बँकेतून पेन्शन काढून आणली आहे तर ते मलाच साईट बोलतील आणि म्हणतील की कदाचित माझ्याच आईच्या पेन्शनवर डोळा आहे. पण तसे तर माझ्या मनात असे काहीच नाही.